Hello students, today is a conclusion of the boy who broke the bank. Now by noon the small bank had gone through all its ready cash and the harassed manager was in a dilemma. दुपारपर्यंत त्या एवढ्याशा बँकेला त्यातले त्यात रोख रकमेला असंख्य अशा गोष्टीला तोंड द्यावं लागलं. बाय द नोन द स्मॉल बँक ॲक्च्युअली द पीपल नगर बँक वॉज ऑल्सो व्हेरी स्मॉल. लहान बँक आहे आणि या लहान बँकेला जे काही कस्टमर आहेत त्यांच्या समोर तोंड द्यायला म्हणजे असंख्य गोष्टीला त्या बँकेला तोंड द्यावं लागलं. अँड द हरास्ड मॅनेजर वॉज इन अ डायलेमा. आणि हे जे काही हरास्ड मॅनेजर आहे म्हणजे बँकेचा जो काही व्यवस्थापक आहे हा द्विधा मनस्थितीमध्ये पेच प्रसंगामध्ये एक त्यांच्यासमोर एक प्रचंड अशा पद्धतीची डायलेमा म्हणजे कोंडी प्रचंड कोंडी त्यांच्यासमोर निर्माण झाली. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन्ड. आणि जे काही बँकेचे इमर्जन्सी फंड्स असतात ते इमर्जन्सी फंड्स त्यांनी कलेक्ट केले फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टन्स. म्हणजे ती दुसरी जी काही बँक आहे की 30 मैल अंतरावरची जी काही बँक होती त्या बँकेतून काही निधी त्यांनी उपलब्ध करून घेतला मॅनेजरने. नाव इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन्ड फ्रॉम अनदर बँक some 30 miles distance and he wasn't sure he could pursue the crowd to wait until then. आणि तोपर्यंत ही जी काही आलेला जो काही क्राऊड आहे जमाव आहे त्यांना मन वळविण्यामध्ये मॅनेजर हा यशस्वी झाला तोपर्यंत. अँड देअर वॉज नो वे of contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir. आणि सेठ गोविंदराम who was the chairman of the bank त्यांना काश्मीरमधल्या त्यांच्या हाऊसबोटीवर कसल्याही प्रकारचा संपर्क करणं हे शक्य नव्हतं. नाव पीपल वेअर टर्न्ड बॅक फ्रॉम the counters and told to return the following day. आणि लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवलं जाऊ लागलं. द पीपल टर्न्ड बॅक फ्रॉम दी काउंटर्स. त्या काउंटरवरून पब्लिकला घरी पाठवलं जाऊ लागलं. अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. आणि दुसऱ्या दिवशी या असं मॅनेजरकडून आणि त्यांचे जे काही इतर कर्मचारी त्यांच्याकडून त्यांना पब्लिकला सांगण्यात येऊ लागलं. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. आणि दुसऱ्या दिवशी ही गोष्ट काही त्यांच्या पचनी पडली नाही. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड. म्हणून त्यांनी एक बँकेच्या बाहेर सर्व जी काही पब्लिक आहे सर्वजण मिळून बँकेबाहेर गोळा झाले. Now they gathered outside means the customers gathered outside on the steps of the bank shouting, "Give us our money or we will break in." आणि आमचे पैसे हे ताबडतोब आम्हाला द्या नाहीतर आम्ही बँक फोडू अशा पद्धतीचे जी काही त्यांची ही भाषा सुरू झाली होती. अँड फेच द सेट वी नो ही इज हेडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. आणि शेठला पकडून आणा ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसलेले आहेत आम्हाला माहीत आहे. अशा पद्धतीचे मिसचीफ मेकर्स जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत की ज्यांचा कसल्याही प्रकारचा त्या बँकेमध्ये पैसा नाही असे लोकसुद्धा जास्त मोठमोठ्याने ओरडू लागले. हू डिडंट हॅव एनी पैसा इन द बँक जॉईनड द क्राऊड अँड ॲग्रव्हेटेड देअर मूड. आणि दे were also angered or they were also aggravated or they were also annoyed. अत्यंत संतप्त झालेले जे काही लोक आहेत हे संतप्त प्रतिक्रिया तिथं देऊ लागले. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड
टू प्लेसकेट देम. आणि मॅनेजर तिथं दारातच थांबले आणि त्यांनी त्यांना डोंट बी अँग्री, तुम्ही संताप व्यक्त करू नका, अशा पद्धतीची त्यांची मनधरणी करू लागले. नाव ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड अ प्लॅन्टी ऑफ मनी बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. आणि मॅनेजरने घोषित केलं की बँकेमध्ये भरपूर पैसा आहे, तुम्ही कसल्याही प्रकारे डोंट बी वरी, चिंता करू नका, काळजी करू नका, तुमचे पैसे हे तुम्हाला मिळतील. ही आर्ज्ड देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. आणि जे टवाळखोर लोक आहेत, या टवाळखोर लोकांना की ज्यांचा पैसा याच्यामध्ये नाही, असेच लोक जास्त गर्दा करू लागले आणि ज्यांचे पैसे होते ते सुद्धा तिथं मोठमोठ्याने ओरडू लागले. मॅनेजर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला आणि म्हणू लागले की बँकेमध्ये भरपूर पैसा आहे, पण हा निधी ताबडतोब मिळणं, तुम्हाला कलेक्ट होणं शक्य नाही, असं म्हणून सर्वांना घरी जा आणि दुसऱ्या दिवशी परत येण्याची विनंती करू लागले. नाव दी मॅनेजर अर्ज्ड देम, आग्रह करणे किंवा जोर लावून सांगणे. हे अर्ज्ड देम मीन्स दे वेअर अर्ज्ड बाय हिम, हा ह्याचा पॅसिव्ह वॉइस झाला. दे वेअर अर्ज्ड बाय हिम. ही आर्ज्ड देम टू गो होम म्हणजे आता घरी जा, अँड कम बॅक द नेक्स्ट डे, आणि उद्या परत या. वी वॉन्ट इट नाव, आम्हाला आत्ताच पैसे पाहिजेत. चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड, नाव. आणि एका सुरात चॅन्टेड, CHANTED, चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड, आणि त्या जमावामधून कुणीतरी जोरजोराने ओरडू लागलं की आम्हाला आत्ताच पैसे पाहिजेत, आत्ता ताबडतोब आमचा निधी द्या, आमचे डिपॉझिट आम्हाला परत द्या. अँड अ ब्रिक हर्टल्ड थ्रू द एअर अँड क्रॅशड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. आणि आम्हाला आत्ताच पैसे पाहिजेत, सर्वजण एका सुरात ओरडले, आत्ताच पाहिजेत, आत्ता आणि या क्षणी पाहिजेत. आणि हे कन्व्हर्सेशन चालू असताना कुठून तरी एक जे काही ब्रिक आहे की ज्याला आपण वीट म्हणतो, ती हवेतून भिरभिरत आली. म्हणजे बँकेवर वीट फेकण्याचा जो काही प्रकार आहे, दगड फेकण्याचा जो काही प्रकार आहे पीपल नगर बँकेची, जे काय त्यामध्ये काच जे काय तर तुटली. अँड द ब्रिक हर्टल्ड थ्रू द एअर अँड क्रॅशड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. आणि त्या बँकेचे जे काही विंडो आहे, त्या विंडोची जी काय तर काच फोडून आतमध्ये वीट घुसलेली आहे. नथो अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नथू हा बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. आणि त्यावेळेस ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. त्यांनी फुटलेले जे काही काचाचे तुकडे आणि पायऱ्यावर पडलेल्या जे काही दगडाचा खच त्याने पाहिला. आणि रेजिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ अ हॉरर अँड अ डिस्गस्ट ही क्राईड हॉलिगन्स म्हणजे ज्याला आपण गुंड म्हणतो किंवा छळवादी लोक म्हणतो. आणि तिरस्काराने तो त्यांना शिव्याशाप देऊ लागला. कोण गुंड होते, काय मूर्ख आहेत, काय डॉंकी आहेत, आणि इथं येऊन त्यांनी गोंधळ केलेला आहे, कुणी हा कचरा वाढवून ठेवलेला इथं, अशा पद्धतीचं तो स्वतःला म्हणू लागला. अ हॉलिगन्स, अ सन्स ऑफ डॉंकीज, ॲज थ्रू इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट. आणि त्यांनी माझ्यावर हे जास्त काम वाढवून ठेवलेलं आहे असं ओरडू लागला. इट सीम्स माय वर्क हॅज ॲल्सो बी इन्क्रीज म्हणजे वाढवणे. माझं काम त्यांनी या टवाळखोरांनी, ह्या छळवादी लोकांनी वाढवून ठेवलेलं आहे. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. आणि त्यांनी त्याचा जो काही ब्रूम आहे तो ब्रूम हातामध्ये घेतला, झाडू हातामध्ये घेतला, आणि परत तो जो काय तर आपलं काम करू लागला. स्मोट म्हणजे प्रहार करणे. ही स्मोट द स्टेप्स म्हणजे त्या ज्या काय पीपलनगर बँकेच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्या तो क्लीन करू लागला. विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. आणि नकारात्मक दृष्ट्या तो एक कुरकुर करत ते जे काय तर काम करू लागला. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल.
आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द 1st ऑफ नेक्स्ट मंथ. आणि सुप्रभात नथू सायकलवरून उतरत, तो जो काय धोब्याचा मुलगा आहे तो म्हणाला, आणि पुढल्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तू तयार आहेस का? आता बँक तर ही बुडालेलीच आहे. गुड मॉर्निंग नथू, सुप्रभात नथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय. आणि तो जो काय धोब्याचा मुलगा वॉशरमॅन्स बॉय हा म्हणला गुड मॉर्निंग. गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल म्हणजे सायकलवरून उतरत. आर यू रेडी, तू तयार आहेस का? टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द 1st ऑफ द नेक्स्ट मंथ. आणि तू ह्या पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन जे काय काम करायला तयार आहेस का? अशा पद्धतीचा त्याने तो प्रश्न विचारलेला आहे. नाव यू विल हॅव टू आय सपोज नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस म्हणजे मला तर अशी आशा आहे, मला तर असं वाटतं आहे की ही जी काही बँक आहे ही आता आउट ऑफ बिझनेसमध्ये आता बँक बुडाली आहे. असं असल्यामुळं तुला आता नवीन जॉब हा करावाच लागेल. हाऊज दॅट, सेड नथू. हॅवंट यू हर्ड? वेल यू वूड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पिपल नगर अराइव्ज टू क्लेम देअर मनी. आणखीन तुझा विश्वास नाही का की जेव्हा पिपल नगरमधले जे काही हाफ ऑफ दी पिपल नगर्स पॉप्युलेशन, जेव्हा सर्व लोक इथं येतील आणि इथं आरडाओरडा करतील तेव्हा तुला ते पटेल. हाऊज दॅट, असं कसं झालं? सेड नथू. हॅवंट यू हर्ड? वेल यू वूड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पिपल नगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. आणि म्हणजे तू ऐकलेलं नाहीस, थोडं थांब. पिपल नगरची जी काही जनता आहे की हाफ पॉप्युलेशन म्हणजे पिपल नगरची निम्मी जनता पैसे काढून घेण्यासाठी जेव्हा इथं एवढ्यामध्ये बँकेमध्ये येईल तेव्हा तुला समजेल. अँड ही वेव्ड चीअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पीड अवे ऑन हिज बायसिकल. आणि असं म्हणत आपलं या बँकेमध्ये खातं नाही या आनंदाने तो हात हलवीत सायकलवर बसून निघून गेलेला आहे. पहा, ज्यांचं त्या बँकेमध्ये काही डिपॉझिट नाही, पैसे नाही, अशाच लोकांनी ही जी काही तर रूमर पसरविलेली आहे. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग MUTTERING पुटपुटणे. याला म्युटरिंग काही म्हणायला जाऊ शकत नाही, मटरिंग. नाव नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. स्वतःशीच पुटपुटला, जे काही स्वच्छता वगैरे करू लागला तो पिपलनगरचे जे काही स्टेप्स आहेत त्या बँकेच्या पायऱ्या वगैरे. तेव्हा वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप्स. means as soon as he finished his steps or as soon as he finished his work he sat down on the highest step. ज्या क्षणी त्याचं जे काही संपूर्ण जे काही काम आहे हे आटोपलं त्या क्षणी तो त्या पिपलनगर बँकेची सर्वात उंचची जी काही पायरी आहे त्यावर तो बसला. कशासाठी बसला? टू वेट द अरायवल ऑफ द मॅनेजर. मॅनेजरची वाट पाहत बसला. वाय? बिकॉज ऑफ हिज पेमेंट. त्याच्या पगारासाठी तो तिथं थांबलेला होता. ही वॉज डिटरमिन्ड टू गेट हिज पेमेंट ऑर पे. आणि आज साहेब आपला पगार देतील अशा आशेने तो आपलं काम आटोपल्यावर व्यवस्थापकाची वाट पाहत सर्वात वरच्या पायरीवर बसला. कशामुळे बसलेला आहे की आज आपला पगार हा घ्यायचाच असा त्याने निर्धार केलेला आहे. ही वॉज डिटरमाइंड म्हणजे निश्चय करणे, निर्धार करणे. टू गेट हिज सॅलरी ऑर टू गेट हिज पेमेंट. हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स. आणि मनाशी विचार करू लागला की बँक बुडणार असं कुणाला तरी वाटलं होतं का?
हू वूड हॅव थॉट, कुणीही विचार केलेला नव्हता. द बँक वूड कोलॅप्स, द बँक वूड कोलॅप्स म्हणजे बँक ही कोसळणार, बँकरप्ट होणार, हे कुणीही विचार केलेला नव्हता. ही सेड टू हिमसेल्फ, तो स्वतःशी म्हणला. अँड लुकड थॉटफुली इन टू द डिस्टन्स, आणि मॅनेजर ज्या रस्त्याने येतात त्या रस्त्याकडे सारखा पाहत तिथं बसलेला होता स्टेप्सवर. आय वॉन्डर हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड, आणि मलाच आश्चर्य वाटतं आहे की हे कसं काय झालेलं आहे, असा तो विचार करू लागला. अशा पद्धतीनं द बॉय हू ब्रोक द बँक, हा जो काय आपला पार्ट आहे हा 3 ह्याच्यामध्ये संपलेला आहे. आणि याच्यावरचे जे काही पॅसेज आहेत हे तुम्हाला दिलेले आहेत. आणि आता यानंतरसुद्धा याच्यावर 2 पॅसेज हे तुम्हाला टाकले जातील. पण जे काही सेंडिंग ऑफ दी होमवर्क, इकडं पाठवण्याची जी काही प्रोसिजर आहे ही फार कमी आहे. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आता पाठवण्याचा प्रयत्न करावा. ओके, थँक्यू.